पेन्शनधारकांसाठी मोठा फायदा. EPS पेन्शन 650% वाढणार. आता पेन्शनधारकांना मिळणार तब्बल इतके रुपये. तर पाहूया किती रुपये मिळणार आहेत. तर देशातील कोट्यवधी पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. वाढती महागाई आणि जीवनशैलीतील बदलांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत मासिक पेन्शन मध्ये वाढ करण्याची योजना जाहीर केली आहे. सध्या EPS पेन्शनधारकांना 1000 रुपये मासिक पेन्शन मिळते, पण सरकार आता त्यात वाढ करून 7500 रुपये करण्याचा विचार करत आहे. यावरून पेन्शनमध्ये 650% ची मोठी वाढ होईल, ज्यामुळे पेन्शनधारकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. या पेन्शन वाढीचा निर्णय सरकारकडून अधिकृतपणे जाहीर होईल अशी आशा आहे आणि या वाढीमुळे लाखो पेन्शनधारकांना आर्थिक मदत मिळणार आहे. पेन्शनधारक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सध्याच्या परिस्थितीत 1000 रुपयांच्या मासिक पेन्शनमध्ये जीवनाची आवश्यकता पूर्ण करणे कठीण होऊ लागले आहे. महागाईच्या वाढीमुळे रोजच्या खर्चाला तोंड देणे अधिक कठीण झाले आहे. औषधे, रेशन, दळणवळण आणि इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींना पैसा लागतो. सध्या मिळणाऱ्या 1000 रुपयांमध्ये हे सर्व खर्च उचलणे अशक्य आहे आणि म्हणूनच पेन्शनधारक कर्मचारी 7500 रुपयापर्यंत पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत. केंद्र सरकारकडून पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या हालचाली सुरू. केंद्र सरकारने या मागणीला मान्यता देऊन पेन्शनमध्ये वाढ करण्याची योजना सुरू केली आहे. EPFO कडून पेन्शन मिळवणारे कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी मोठ्या संख्येने या बदलाचे स्वागत करत आहेत. त्यांच्या मते 1000 रुपयांच्या पेन्शनवर जीवनाचे आवश्यक खर्च भागवणे शक्य नाही. यापेक्षा जास्त पेन्शन देणे हे त्यांच्यासाठी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अत्यावश्यक आहे. अनेक पेन्शनधारकांसाठी 7500 रुपयांचा पेन्शन त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करू शकते. यावरून कामगार मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर संसदीय समितीने कामगार मंत्रालयाला EPSचा आढावा घेण्यास सांगितले आहे. या समितीने 2025च्या अखेरीस EPSचा तृतीय पक्ष आढावा पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे 2024 मध्ये महागाई आणि जीवनशैलीत झालेल्या वाढीचा अभ्यास करण्यात येईल. या अभ्यासानंतर पेन्शन वाढवण्याची पावले अधिक ठोस आणि योग्य असतील. आशा आहे की या पेन्शन वाढीचा निर्णय लवकरच जाहीर होईल आणि पेन्शनधारकांसाठी ते एक सुखद अनुभव ठरेल. 2014 मध्ये जे पेन्शन देण्यात आले होते त्याच वेळी महागाई कमी होती, पण 2024 मध्ये जी महागाई वाढलेली आहे त्यात 1000 रुपयांचे पेन्शन निश्चितपणे अपर्याप्त आहे. या पेन्शन वाढीमुळे लाखो पेन्शनधारक कर्मचारी त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकतील, त्यांना दिलासा मिळेल आणि किमान काही काळासाठी आर्थिक आधार सुद्धा मिळेल. या बाबतीत राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी योग्य निर्णय घेतले आहेत. पेन्शनधारकांना भविष्यात अधिक लाभ मिळवता येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या निर्णयाची मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहे आणि या निर्णयास सकारात्मक परिणाम देशभरातील लाखो पेन्शनधारकांवर होईल. थँक यू.